300 फूट खोल दरीत पडूनही ती जिवंत होती। तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी अंत झाला। पावसाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी ती मित्रमैत्रिणींसोबत माणगावच्या कुंभे धबधब्यावर गेली होती आणि तिथेच तिचा तोल गेला। पुढे काय घडलं, ती रील स्टार कोण होती, तिचा मृत्यू नेमका कसा झाला, या व्हिडिओतून जाणून घेऊया। स्क्रीनवर दिसणाऱ्या या मुलीचा चेहरा तुम्ही अनेकदा रील स्क्रोल करताना पाहिला असेल। हिचं नाव आहे अन्वी कामदार। ती 27 वर्षांची होती। अन्वी डिजिटल क्रिएटर म्हणून ओळखली जायची, मात्र पेशानं ती सीए होती। इंस्टाग्रामवर तिचे 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत। द ग्लोकल जर्नल नावानं तिचं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे। याच अकाउंटवरून ती ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल संदर्भात व्हिडिओ पोस्ट करायची। हळूहळू अन्वी नावारूपाला येत होती। देशात परदेशात फिरून वेगवेगळे व्हिडिओज ती आपल्या अकाउंटवरून पोस्ट करत होती। पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी नुकतीच ती माणगावच्या कुंभे धबधब्यावर आपल्या 6 ते 7 मित्रमैत्रिणींसह गेली होती आणि तिथेच तिला मृत्यूनं कवेत घेतलं। आपल्या मित्रमैत्रिणींसह अन्वी 16 जुलैला माणगावात गेली। सकाळी लवकर उठून त्यांनी कुंभे धबधब्यावर जायचं ठरवलं। सकाळी 9 ते 10 वाजल्याच्या सुमारास अन्वी धबधब्यावर पोहोचली। यावेळी मुसळधार पाऊस देखील सुरू होता। धबधब्या नजीकच्या एका कड्यावर अन्वी जाण्याचा प्रयत्न करत होती। दाट धुकं, निसरडा रस्ता आणि चालताना अन्वीचा तोल गेला। अन्वी जवळपास 300 फूट खोल दरीत कोसळली। पुढे काय घडलं असेल हे कल्पना करण्याच्या पलीकडचंय। एवढ्या खोल दरीत कोसळून अन्वी जिवंत असेल का, असा प्रश्न तिच्या सोबतच्या मित्रांना सतावत होता। सागर मूवमेंट आहे का? काही वेळातच अन्वीला वाचवण्यासाठी कोलाड रेस्क्यू टीम दाखल झाली। अन्वीचा शोध लागला। ती जिवंत होती। रेस्क्यू टीमच्या हाकेला तिने हुंकारा देखील दिला। रेस्क्यू टीमनं जीवाची बाजी लावून अन्वीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले। जवळपास 150 फूट अन्वीला उचलून चालत आणण्यात आलं। नंतर तिला स्ट्रेचरवर ठेवून दरीतून वर खेचण्यात आलं। अन्वीला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमनं युद्ध पातळीवर काम केलं। अन्वीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान अन्वीची प्राणज्योत मालावली। सिस्कॅप, कोलाडची टीम आणि दर्शनची, चिंतनची, महाडची टीम, या सगळ्या रेस्क्यू टीम्सला आम्ही इकडे कॉल केला। या सगळ्या रेस्क्यू टीम इकडे आल्या आणि अतिशय काहीही कुठलं आपल्याला काही दिसत नव्हतं सर, विजन नव्हतं। पाऊस पडत होता खूप सारा आणि खूप सारं धुकं होतं। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा या सगळ्या रेस्क्यू टीमच्या या सगळ्या यंगस्टरनी खूप चांगलं स्वतःचा जीव जोखीममध्ये टाकून या लोकांनी त्या मुलीला रेस्क्यू केलेला आहे। कॅज्युअलिटी जवळजवळ 300-350 फूट खाली आहे आणि इंज्युअर्ड आहे आणि जिवंत आहे। टेक्निकल बॅकअप लागेल, टेक्निकल रेस्क्यू टीमची गरज लागेल म्हटल्यावरती आम्ही लगेच महाडमधनं एक 7-8 जण पोरं गोळा झालो। आमचं इक्विपमेंट्स गेअर सगळे घेतले आणि निघालो। साधारण 2-2:30 वाजता इथं पोचल्यावरती बघितल्यावरती खाली रेस्क्यू टीम काम करत होती। काम करत असताना खाली एकदा रेखी करून आलो। खाली बघितल्यावरती थोडंसं आडवाटेवरती सगळं पायवाट होती, तिथनं कॅज्युअलिटीला वरती घेणं पॉसिबल नव्हतं। तर मग डिसिजन असा घेतला की डायरेक्ट आपण वर्टिकल पुल करून घेऊ वरती। त्यामुळे सेटअपचा जो अँकर आहे, पॉईंट आहे, तो आम्ही वेगळीकडे केला आणि पटापट त्यातनं असं झालं की जे रेस्क्यू आहे ते एकदम खूप फास्ट झालं। आणि मागील काही दिवसांपूर्वी भुशी डॅम परिसरात 5 जणांचा पाण्याच्या ओढ्यात मृत्यू झाला होता। कार चालवत रील्स करताना एका महिलेचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता।
प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अनेक जण रील्स करतात, स्टंट करत जीवाची बाजी लावतात. पण रील्स करण्याच्या नादात अनेकांनी आपले जीव गमावलेत. तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीवघेणा खेळ केलेला आहे, त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे, तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ, तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोहोचतोय. आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवाशी खेळून इतका तो कुंभ्याचा जो परिसर आहे, ज्याला रिस्की पॉइंट असं नाव दिलेलं आहे, आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोहोचत आहेत. तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत. मागे तर 15-16 जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता. तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली 100-150 ते 300 फूट खोल दरी आहे. तिथून वाचणे अगदी अशक्य आहे. तर मुलांनी एकाचं पाहून दुसरा, दुसऱ्याचं पाहून तिसरा, सोशल मीडियावर सध्या दुसरं काही चाललेलं नसून एकाने रील बनवले तर त्यांनी बनवलेली रील, तशीच पोज, तसेच फोटो, तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसंच गाणं, हे सगळं आपण करत आहोत. तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये तरुणांनी. सोनी मगर, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.